थँक्यू सर. रिलॅक्स. नाश्ता वगैरे केलाय का नाही? हो सर. काय करलं? सर चपाती भाजी. जेवण केलंय का नाश्ता? सर चपाती भाजीच खाल्ली. हा का? दररोज किती वाजता जेवण करता? काय टायमिंग आहे तुमची जेवणाची? सर सकाळी नाश्ता करतो आणि सुमारास 1च्या सुमारास जेवण करतो. 1-1:30. नाश्ता सुद्धा चपाती भाजी? नाही नाश्ता नाही, चपाती. आज खाल्ली? हो. म्हणूनच तुमची तब्येत एवढी चांगली आहे. थँक्यू सर. काय करता सध्या? सध्या पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांवर फोकस आहे. हो का? ग्रॅज्युएशन कधी झालं? सर ग्रॅज्युएशन 2014-15 मध्ये. बापरे, 14-15 10 वर्ष झाले ना? हो सर. मग हे काय केलं हे 10 वर्ष? जरा मॅडमला सांगा बरं समजावून. मॅडम, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला. सुरुवातीला त्या विषयांशी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि याचा काय असा संबंध थेट नव्हता, त्यामुळे पुढे 1-1.5 वर्ष मी अभ्यास केला, व्यवस्थित कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग केलं आणि त्यानंतर मी अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली. ऑलमोस्ट पहिला अटेम्प्ट जर सोडला तर मी सगळ्या प्रिलिम्स क्रॅक केलेले आहेत. सलग 5 मेन्सला मी होतो आणि थोड्या मार्कांनी कुठेतरी माझं राहत होतं, तर मी कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करत गेलो. पण एमपीएससीचा अभ्यासातून पद मिळवायला 10 वर्ष लागतात का? नाही सर, हा थोडा जास्त कालावधी आहे माझ्या मते, पण प्रत्येकाच्या व्यक्तिनिहाय तो वेगवेगळा असू शकतो. नाही, पण मग तुम्हाला एवढा लागला, दुसरे काही कामधंदा नाही सध्या? नाही सर, मी ह्याच्यावर फोकस केलं. एवढे वर्ष पूर्व वय जास्त होते. यू आर गुड रिपीटर. येस सर. कधी वाटलं नाही आपण जॉब वगैरे करावं म्हणून? किती दिवस असं चालायचं होतं? सर मला वाटलं मध्यंतरी की आपण जॉब करावा, पण कुठेतरी आपण जर थोडं अजून इम्प्रुव्हमेंट केली तर आपण नक्कीच म्हणजे यशस्वी होऊ, अशी मला थोडीशी विश्वास निर्माण झाला. हे इम्प्रुव्हमेंटला 10 वर्ष लागतात का? नाही सर, थोडा मला जास्त कालावधी लागलेला आहे नक्कीच, पण मी ज्या चुका होत्या त्यावर मात केलेली आणि मी इथपर्यंत आलेलो आहे. काय चुकलं असं वाटतं, जरा सांगा व्यवस्थित. सर म्हणजे पेपर सॉल्व्हिंग जे असतात, आपले टेस्ट सिरीज वगैरे आपण प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला कुठेतरी कमी पडले आणि काही विषयांमध्ये जो इम्प्रुव्हमेंटला चान्स होता तिथं मी कोणत्या एरियामध्ये आपण कमी पडतोय ते पाहिलं आणि अजून थोडे मार्क कुठे प्रत्येक विषयामध्ये वाढू शकते हे मी पाहिलं आणि त्यावर मी चुका दुरुस्त करत गेलो आणि इम्प्रुव्हमेंट केली. 10 वर्ष गेले म्हणून परत विचारतो, तुम्हाला काय वाटतं स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला किती वर्ष लागायला पाहिजे? सर साधारण 2 ते 3 वर्ष म्हणजे अभ्यास केला पाहिजे असे मला वाटते आणि त्यानंतर जर आपण प्रिलिम जर नसेल निघत आपली तर एक पर्यायी विचार केला पाहिजे असे माझं मत. तुम्ही काय केला प्लॅन बी? सर माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम मध्ये झालेलं आहे ग्रॅज्युएशन, तर मी त्याच्यात हे करायचं, पण माझी अशी विश्वास आहे आणि अपेक्षा आहे की मला पोस्ट मिळेल. आता टेलिकॉम ENTC म्हणता का? हो, ENTC. त्याला कोण विचारताय आता? बघा ना तुम्ही, म्हणजे काय परिस्थिती आहे. खरंच तुम्हाला वाटते का ENTC वर लगेच तुम्हाला जॉब लागेल? सर लगेच नाही, काही स्किल अपग्रेड करावे लागतील. कोणत्या? सर टेलिकॉम सेक्टरमध्ये जे वेगवेगळे इनोव्हेशन्स वगैरे होत आहेत त्या अँगलनी काही कोर्सेस वगैरे जॉईन करून ते मला अपडेट करावे. आता समजा असं समजूया की सिच्युएशन समजा त्या मॅडमचं असंच झालंय की त्यांनाही 10 वर्ष झाले, त्यांचे ENTC झाले, त्यांना आता जॉब पाहिजे. कोणते कोर्सेस सुचवाल तुम्ही आणि कशामुळे? सर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आहे, म्हणजे ते डेव्हलप होत आहे, तर त्या अँगलनी काहीतरी कोर्स करावा असे मला वाटतं. पण तुम्ही काही कोर्सेसची वगैरे माहिती नाही घेतली? सॉरी सर, आता घेतली नाही. वय किती आहे आपलं? सर 29 पूर्ण 30 लागले. आणखी किती वर्ष करायचं MPSC आता? नाही सर, म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की मला आता पोस्ट मिळेल सध्या. बाकीचे कोणतेच पोस्ट नाही मिळणार तुम्हाला? सर मी राज्यसेवेवर फोकस केल्यामुळे थोडस इतर ज्या मेन्स पर्स्पेक्टिव्हनी मी त्याची तयारी तेवढी नव्हती केलेली आणि प्रिलिम निघत होते, पण मेन्स मध्ये मला सक्सेस नाही. पण 10 वर्ष म्हणल्यावर कुठेतरी पोस्ट मिळायला पाहिजे नाही बरोबर? येस. घरी कोण कोण असतं तुमच्या? सर घरी आई, वडील आणि लहान भाऊ आहे. काय करतात तुमचे वडील? वडील पोलीस प्रशासनामध्ये आहे, PI म्हणून कार्यरत आहे. अरे वा.
म्हणून त्यांनी तुम्हाला एवढे वर्ष संधी दिली अभ्यासासाठी, बरोबर ना? हो सर. कुठे आहे त्यांची पोस्टिंग? सर सध्या ते विरार पोलीस स्टेशनला कार्यरत. तुमचं डीवायएसपी प्रेफरन्स आहे का? काय प्रेफरन्स आहे तुमचा? सर मी डेप्युटी कलेक्टर हा पहिला प्रेफरन्स दिलेला आहे आणि डीवायएसपी हा सेकंड प्रेफरन्स. अरे वडील म्हणले नाही का तुम्हाला डीवायएसपी द्या पहिला म्हणून? सर वडिलांनी मला मार्गदर्शन केले पदांच्या बाबतीत, तर ते आणि निर्णय घेण्यास मला सांगितले कोणते प्रेफरन्स. तुम्ही का निर्णय घेतला असा डीवायएसपी खाली डेप्युटी कलेक्टर वर देण्याचा? सर तसे काही नाही, कोणतेही पद मिळाले तरी मी तेवढे क्षमतेने आणि आवडीने काम करेन. डेप्युटी कलेक्टरचे स्वरूप जरा संमिश्र स्वरूपाचे आहे त्यामुळे आणि आवड देखील आहे म्हणून मी दिली. काय काय पोस्टिंग होतं डेप्युटी कलेक्टरच्या? तुम्ही म्हणाले स्वरूप संमिश्र आहे, काय काय होतं जरा कळू द्या आम्हाला. सर डेप्युटी कलेक्टर हे एक केडर आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती होत असते. प्रांताधिकारी म्हणून म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती होते, त्यानंतर जिल्हा भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती होते, पुनर्वसन अधिकारी म्हणून, त्यानंतर करमणूक अधिकारी म्हणून आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून देखील त्याची नियुक्ती होते आणि महानगरपालिकेमधील देखील डेप्युटी कमिशनर या पदावर त्याची नियुक्ती होते. तुम्ही कधी भेटलेत का कोणा डेप्युटी कलेक्टरला? हो सर भेटले. तुम्ही कधी डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलते का कामानिमित्त? सर कामानिमित्त नाही, थोडेसे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेलो. अच्छा. वडील पोलीस प्रशासनात आहे, तुम्ही सेकंड प्रेफरन्स डीवायएसपी. वडील कधी बोलले नाही की पोलीस प्रशासनात येऊ नको, कामाची खूप धावपळ असते वगैरे? नाही सर तसे नाही, ते पोलीस प्रशासनाकडे नेहमी त्यांनी एक सकारात्मकतेने पॉझिटिव्हनेच पाहिलेले आहे, पॉझिटिव्ह वेने, आणि तसंच त्यांनी मला सगळे मार्गदर्शन केले. वडिलांच्या पोस्टिंग कुठे कुठे झाले? सर नागपूरला होते, त्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन युनिटला होते, त्यानंतर सीआयडीला होते आणि अँटी करप्शनला देखील. तुमचं शिक्षण कुठे झालं? नागपूरला का? नाही सर, शिक्षण माझे पुण्यातच झालेले. असं कसं? सर आम्ही प्रॉपर पुण्यातले स्थायिक आहोत, त्यामुळे पुण्यातच शिक्षण. वडिलांसोबत नाही गेले तुम्ही? सर नाही, त्याचं प्रॉपर गेलो नाही, तिथं स्थायिक नाही. कुठे झालं तुमचं शिक्षण सांगा बरं, 10वी पासून पुढे? सर 10वीला न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे माझे शिक्षण पूर्ण झाले. 12वीला लक्ष्मणराव आपटे महाविद्यालय येथून झाले आणि ग्रॅज्युएशन माझे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. इंजिनियर? त्याच्यानंतर जॉब नाही केला तुम्ही इंजिनिअरिंगला? नाही सर, मी इंजिनिअरिंगला डिसाईड केले होते की स्पर्धा परीक्षांमध्ये आपण हे करायचे म्हणून मी अभ्यास चालू केला ग्रॅज्युएशन. ENTC मध्ये काय रिसेंट डेव्हलपमेंट आहे तुमच्या ENTC मध्ये सध्या? सर सध्या भारतामध्ये सेमीकंडक्टर पॉलिसी लॉन्च झालेली आहे. चिप मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्प्ले युनिटसाठी फॅब्रिकेशन लॅब जे असतात त्या स्कीम म्हणजे सेटअप करण्यासाठी भारताने सेमीकंडक्टर मिशन लॉन्च केलेले आहे आणि काही उद्योगांना त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह स्कीम देखील लॉन्च केलेल्या आहेत आणि चिप निर्मितीसाठी एक इकोसिस्टीम डेव्हलप व्हावी यासाठी भारताने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. सेमीकंडक्टर ENTC चा भाग आहे का सॉफ्टवेअरचा? सर सेमीकंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोडते आणि टेलिकॉम मध्ये कम्युनिकेशन डिव्हाइसेस आणि इक्विपमेंट. काय आहे सेमीकंडक्टर, कशासाठी लागते? सर सेमीकंडक्टर हे असे मटेरियल असते की ज्याची कंडक्टिव्हिटी ही इन्सुलेटर आणि कंडक्टर मध्ये लाईज करते आणि ती आपण मॉडिफाय करू शकतो. त्याची कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रॉन फ्लो आपण त्याचा मॉडिफाय करू शकतो. चिप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कुठे तुम्ही पुण्याचे का? हो. छंद काय तुमचा? सर छंद मला भजनाची आवड आहे. अरे बापरे, आम्ही तर आता असे पहिले कॅन्डिडेट पाहिले आधुनिक युगातले की जे मुलं की ज्यांना भजनाची खरंच म्हणता मी. हो सर. काय इंटरव्ह्यूला सांगायचं म्हणून? नाही सर, मी भजनी मंडळात देखील जातो आणि लहानपणापासून मला आवड आहे. अरे वा, कुठल्या भजनी मंडळात जाता? सर आमच्या सोसायटीचे पण आहे भजनी मंडळ. हो हो. कुठं बाहेरगावी वगैरे गेलेत? सर बाहेर गावी नाही, नजीकच्या गावामध्ये गेलेलो. हा का? तुम्ही म्हणता का भजन? हो. वाद्य वगैरे वाजवता का? सर टाळ येतो वाजवता आणि तबला थोडाफार येतो. हा का? कोणते भजन म्हणतात? सर पारंपरिक असतील आणि सुगम संगीतातले असतील. सुगम संगीताला भजन म्हणावं का? सर हो, म्हणजे भजनाच्या प्रकारमध्ये काही शास्त्रीय मध्ये गायले जातात, काही सुगम मध्ये, काही पारंपरिक देखील गायले जातात. असं एखादं भजन आहे की जे तुम्ही बऱ्याचदा
एखादं म्हणणं आहे? हो सर आहे. कोणतं बरं? अबीर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे. कोणाचं आहे ते जरा सांगा बरं आम्हाला, 2 ओळी म्हणून दाखवा. चला बघूया. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभाग्य वाळवंटी संत गोळा होती, चंद्रभाग्य वाळवंटी संत गोळा होती. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. छान, व्हेरी गुड, खूपच छान म्हणतो तुम्ही. थँक्यू. आता बघा, हे उलट तुम्ही पाहिलं असतं तर असं अनेक लोकांनी खूप चांगलं करिअर केलं कीर्तनामध्ये वगैरे. तुमच्यामध्ये एवढ्या चांगल्या स्किल्स आहेत, तुम्हाला कधी वाटलं नाही आपण कीर्तनामध्ये करिअर करावं? सर करिअरच्या अँगलनी नाही मी विचार केला कधी, पण त्याच्यामध्ये देखील करिअर किंवा हे होऊ शकतं. तुम्हाला असं वाटलं नाही की आपण बघा त्याच्यात भरपूर पैसे मिळतात? सर पैसे म्हणजे असे मी छंद म्हणून मी जोपासला आहे. तुमचे कोणी या क्षेत्रातले आदर्श आहेत का या भजन म्हणण्याचे? सर काही भजनी मंडळातले आहेत काही जण, आणि नावाजलेल्यांपैकी बाबा महाराज सातारकर यांची कीर्तन मला आवडतात. अच्छा, त्यांचं कोणतं एखादं तुम्हाला नाव सांगते? फक्त नाव सांग. त्यांचं बरंच गाजलेलं एक कीर्तन आहे बरं. सर नाही, सध्या नाही सांगू शकत. ठीक, हेच तुमचं छंद नाही का? समजा तुम्ही जर पोलीस प्रशासनामध्ये आले तर या छंदाचा काय उपयोग होईल? सर पोलीस प्रशासनामध्ये थोडा कामाचा ताण असतो, तर ते कुठेतरी माइंड रिलॅक्सेशन साठी किंवा फोकस साठी याचा वापर होऊ शकतो. आणि इन्फॉर्मल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात, त्याच्यात देखील मी परफॉर्म करू शकतो. आता सध्या बरेच आता पुण्याचे तुम्ही प्रॉपर नाही का, असं का म्हणलं जातं पुणे तिथं काय होणे? सर पुण्याला लाभलेला जो वारसा आहे आणि पुण्यामध्ये जी सर्व गोष्टींची अवेलेबिलिटी आहे त्याच्यानुसार ती एक पडलेली म्हण आहे, म्हणजे पुणे तिथे काय होणे. त्यात पुण्याचा ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, त्याचप्रमाणे पुण्याची संस्कृती आहे, खाद्य संस्कृती आहे, त्याचप्रमाणे व्यापारी पेठा आहेत. तर त्याच्यामध्ये कोणताही माणूस पुण्यात आला तर त्याला कशाचीच कमतरता भासत नाही किंवा सोयी सुविधांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून तसे म्हणतात. आता आम्हाला फक्त पुण्याचे असे 3च महत्वाच्या गोष्टी सांगा जे की तुम्हाला वाटते की प्रायोरिटी बेसवर खूप महत्वाचं. सर पुण्याची ओळख एक IT हब म्हणून सध्या झालेली आहे. 1, 2. दुसरी, पुण्यामध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. 3. आणि पुण्याची संस्कृती म्हणजे सांस्कृतिक वारसा. हे पुण्यामध्ये जे पायाभूत सुविधांशी आता काही प्रकल्प चालू आहेत त्याच्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाली. कोणते प्रकल्प आहेत ते? सर मेट्रोचा प्रकल्प आहे, काही ठिकाणी फ्लायओव्हर्स वगैरे देखील चाललेले आहेत. तुम्हाला वाटतं का पुण्यासाठी मेट्रो गरजेची आहे? हो सर, गरजेची आहे. बरं, तुम्हाला मेट्रोचं जाळं कुठून कुठपर्यंत जाते ते सांगता येईल का पुण्यामध्ये? हो सर, मेनली 3 रूट आहेत पुण्यामध्ये. त्यात सिव्हिल कोर्ट आहे, ते जंक्शन आहे, आणि पहिला जो रूट आहे तो पिंपरी चिंचवड भवन ते स्वारगेट पर्यंत आहे, स्वारगेट स्टेशन पर्यंत. दुसरा वनाज ते रामवडी येथे रूट आहे, आणि तिसरा रूट आहे तो शिवाजीनगर ते हिंजवडी येथे.
हे 3 रूट आहे. हो. पण वाघोलीचा भाग म्हणा, सर ते काही विस्तारित आहे, कात्रज पर्यंत एक विस्तारलेला आहे आणि वाघोली पर्यंत तळेगाव दाभाडे, हा सर तिथं देखील ते नंतर ते सँक्शन केलेले आहे. इकडे नसरापूर वगैरे, बरोबर. इकडे तुम्हाला वाटतं ना की हे जोडायला पाहिजे भाग? हो सर, ग्रामीण भाग देखील जोडला गेला पाहिजे असं है ना. मेट्रो हे भविष्य आहे का वर्तमान पुण्याचं? सर भविष्य आहे ते, कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर ती पुण्याची गरज आहे. पेपर वाचला तुम्ही? हो सर. काय बातम्या सध्या चर्चेत आहे? राजकीय ना कसा? हो सर. सर सध्या मराठा आरक्षणासाठी जे मागासवर्गीय आयोग नेमलेले आहे, तर त्याच्यासाठी ते सर्वेक्षण चालू करणार आहे. काही क्रायटेरिया वगैरे माहिती आहेत तुम्हाला त्याचे? हो सर, त्याच्यात सामाजिक असेल, आर्थिक असेल आणि शैक्षणिक असेल असे 3 क्रायटेरिया सेट केलेले आहेत. तर सामाजिक मध्ये प्रामुख्याने सरासरी दारिद्र्य रेषेपेक्षा कमी असलेले, परत रोजगाराची स्थिती, त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर सामाजिक मागासलेपण याचा विचार करण्यात आलेला आहे. आणि शैक्षणिक मध्ये शिक्षणातील प्रमाण असेल किंवा मुलींच्या शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण असेल किंवा जे पटसंख्या असेल याचे हे करण्यात आलेले आहे. आणि आर्थिक क्रियांमध्ये रोजगाराचे साधन प्रामुख्याने पाहिजे. आपले पंतप्रधान बऱ्याच ठिकाणी जात असतात, मध्ये केदारनाथला गेले, वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असतात. काल लक्षद्वीपला गेले होते, बरोबर. तुम्हाला काय वाटतं पंतप्रधानांच्या या भेटीचा उपयोग काय होत असेल? एकदम प्रॅक्टिकल उत्तर सांगा. सर तिथले जे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपले पंतप्रधान जातात, ते एक देशाचा पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या लोकांना कुठेतरी आपलाही विचार होतोय आणि आपल्यातलेच ते आहेत. आणखीन तिथं म्हणजे आपली देखील दखल घेतली जाते केंद्र सरकारच्या स्तरावर. आणखीन एक प्रकारे एकात्मता वाढण्यासाठी देशामध्ये संघराज्यवादाचा प्रसार होण्यासाठी. सॉरी सर, तुम्हाला नाही वाटत पर्यटनाला फायदा होईल? हो सर, पर्यटनाला देखील फायदा होईल. बरोबर. हो, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. हो, ठीक आहे, या तुम्ही. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सर. गुड लक.